मित्रांनो, आपलं जे काही नारीसुवर्ण मेंढीपालन वगैरे जे काय आहे, हे आपल्या महाराष्ट्रात जास्त प्रमाणात का झालं नाही, तर त्याची काही प्रमुख कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, त्या नराबद्दल, म्हणजे जो नारीसुवर्णाचा मेल असतो, ह्याच्याबद्दल एवढी खासियत कुणाला माहीत नव्हती. आम्ही काय केलं, सर्रास त्याला खुराक दिलं. सर्रास म्हणजे जसं आपण साध्या मेंढ्यांना देतो तसं. आणि त्याच्यामुळे कसं ते काय झालं, दावणीचं जे शर्यतीचं बैल असतात ना, त्या पद्धतीनं झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं की हे नारीसुवर्ण नर हे सांभाळायलाच कोण तयार होत. आता मी पण आज एक शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे, ते कुत्र्याबरोबर काय करतं आहे, तर हे नारीसुवर्ण जर काय तुम्ही तालमीत बनवलेलं नर असतील तर मात्र हे तुम्हाला सोडू शकत नाही. त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो, कारण मी अनुभव घेतला आहे, कारण मीही सर्रास खुराक घातलं होतं. मी काय तसंच तुमच्यासारखा थोडी नाही, तर मीही त्या पद्धतीनं खुराक घातला होता आणि त्या पद्धतीचा मेलही झाला होता. म्हणजे त्याला दावणीनं बांधल्यासारखंच करावं लागत होतं, त्याला पर्याय नव्हता. तर ह्याचं ते एक कारण झालं. आणि दुसरं एक कारण म्हणजे किंवा ज्या काही रिॲलिटीच्या गोष्टी असतात ह्या कुणी सांगितल्या नाहीत आम्हाला. फक्त काय सांगितलं, चारा खाद्य आणि औषध. ह्याच्या पलीकडं मेंढीपालनात कुणी काही सांगितलंच नाही. त्याच्यामुळे काय झालं की आम्हालाही टेन्शन आलं की औषधं आणि खुराकाचं सर्वात मोठं टेन्शन आलं. कारण औषधं आम्हाला येत नाहीत, कारण माझ्यासारख्याला तर शिक्षणच नाही. त्याच्यामुळे औषध काय आणि कसं करायचं हेच कळत नाही, किंवा राहण्याची व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उलटं सांगितलं, जेणेकरून आम्ही बिझी राहू. आम्हाला नवीन काय सुचणार नाही. पण ह्यातली रिॲलिटी काय असते की बाबा हे होऊ नये तर काय केलं पाहिजे, किंवा हे होत नाही ह्याच्यासाठी काय करावं लागेल, अशा काही गोष्टी कुणी सांगितल्या नाहीत. त्यामुळं हे आपलं जे काय नारीसुवर्ण आहे ते कमी कमी होत गेलं महाराष्ट्रात. आणि माडग्याळ वगैरे ज्या काही मेंढ्या आहेत विजापुरी, त्या फेमस होत गेल्या. कारण विजापुरी मेंढ्या जास्त करून मारत नाहीत नर. आणि नारीसुवर्णाचं नर म्हणजे तुम्हाला असा औषधाला पण भेटणार नाही की तो मारत नाही. असा एखादा क्वचित 100त एखादा भेटेल, पण हे 100% 99% तर मारतात. आणि फिरस्तीमध्ये हे नर चालूच शकत नाहीत. म्हणजे मी म्हणेन की फिरस्तीमध्ये हे मेंढीपालन करीन वगैरे, तर हे नर फिरस्तीमध्ये चालत नाहीत, कारण ते फिरस्तीमध्ये तुम्हाला मारतील का अजून कुणाला मारतील ह्याचा पत्ता नसतो. तिसरी गोष्ट म्हणजे काय झालं की ज्या किमतीत आम्ही घेतलेला आहे त्या किमतीत आम्हाला विकताच येत. हिथं एक मायनस पॉईंट झाला की आम्ही घेताना जिवंत 1000 रुपये 1200 रुपये किलोनं घेतलं, पण आमच्याकडनं विकताना 350 ते 400 रुपयानंच जातं. त्याच्या पलीकडे कोण जात नाही. मग आम्ही विकायचं कुणाला, किंवा आम्ही करायचं काय, ह्या सगळ्या गोष्टींच्या जेव्हा लोकांच्या डोक्यावरती प्रकाश पडायला लागला, तेव्हा हळूहळू हे सर्व मेंढीपालन बंद होतं गेलं. आणि साध्या ज्या मेंढ्या येतात त्या वाढत गेल्या. पण साध्या मेंढ्यातनी काय व्हायला लागलं की आम्हाला एक पिल्लं भेटतं, आणि नारीसुवर्णामध्ये काय होतं, जास्त पिल्लं भेटतात. हा एक डिफरन्स आहे. फक्त नर जो आहे हा मात्र माझ्याकडचा कुठल्याही तालमीतला न्या तुम्हाला ते मारणार, हे 100% मी पहिलंच सांगत असतो, कारण आम्ही पाहिलेलं जवळून. तर हा नराचा जर एक मायनस पॉईंट सोडला तर नारीसुवर्ण मेंढीपालन अजिबात अवघड नसतं. आणि आज मी शिमल्याला शेती करायला, तुम्ही म्हणाल ना शिमल्याला आहे, तर हे शिमला काय नाही. तर आत्ता ज्या लोकांना वाटतं की आता बघू शकता ही दुपारची वेळ आहे, तुम्हाला काय रात्रबित्र झालेली नाही किंवा काय नाही. तुम्ही खूप सारी लोक म्हणतात ना मेंढ्यांना ऊन पाहिजे, उन्हात सोडलं पाहिजे, कोकरांना ऊन लागलं पाहिजे. आता दुपारच्या वेळी जर असं असेल तर आता तुम्ही सांगा ह्या कोकरांना ऊन कुठून आणायचं, काय वेगळा ऊन सूर्य बनवणार आहे का मी? तर अशी काही संकल्पना नसते. मेंढीपालनाची संकल्पना साधी आणि सिंपल आहे. बाळूमामा सांगत होते, कुसळ खाऊन आणि अति थंडीत जगणारा प्राणी म्हणजे मेंढी. मग आपल्याला ह्याच्यापेक्षा काय वेगळं करायचं आहे का? त्यांनी सांगितलं होतं कुसळ खाऊन, तर आपण काय करतो, ज्वारी मका वगैरे ह्या अशा चांगल्या गोष्टी खायला घालतो. मग ते का होऊ शकत नाही? तर आपलं काय झालं की आम्ही खुराकाकडे जास्त फोकस ठेवला आणि चाऱ्याकडं, आणि त्याच्या स्वच्छतेकडे अजिबात बघितलं नाही. स्वच्छता म्हणजे काय असते हेच आम्हाला माहीत नाही. मेंढीपालनात कळलं. आम्ही काय सांगायला लागलो, हे होते म्हणून औषध करा, ते होते म्हणून, पण हे कशामुळं होतं आहे किंवा हे का होतं आहे सारखं ह्याचा अभ्यास केला नाही. आणि त्याच्यामुळं आमचं मेंढीपालन कमी प्रमाणात आलं. आणि शेळीपालनाचा टक्का वाढत गेला. कारण शेळीपालन दिसायला चांगलं असतं, यूट्यूबला तर लाखोच्या गोष्टी सांगितलेल्या. त्याच्यामुळं आमचा कल काय झाला, मेंढीचं एकच पिल्लं होतं हे आम्हाला सर्वांना माहिती होतं. पण अशा काही मेंढ्या येतात, नारीसुवर्णच नाही तर जास्त मेंढ्या येतात की ज्यांना 2-3 पिल्लं होण्याची संख्या असते. तर तुम्ही तसं केलं तर चांगलं आहे. आणि एखादा निर्णय घेतला, म्हणजे मेंढीपालन करण्याचा निर्णय जेव्हा घ्याल तेव्हा बारकाव्याने विचार करा की मला ह्याच्यात काय करायचं आहे आणि मला ह्याच्यात काय करावं लागेल, मला ह्याचं मार्केटिंग कसं करायचं ह्याचाही विचार करा. माझ्याकडं मार्केट मार्च एप्रिल मे 3 महिने चालतं. त्याच्यानंतर आमच्याकडेही मार्केट नसतं, कारण आम्हालाही त्याचं म्हणजे पाऊस चालू झाला की आमच्याकडेही काय बंद असतं सर्व. त्याच्यामुळे तर असं काय त्याच्या योजना आखून ठेवा की ह्या टार्गेटमध्ये ते गेलंच पाहिजे. आणि एकदा तुम्हाला अनुभव आला की मी सांगतो ना, तुम्ही कधीच तुमच्या मेंढीपालनामध्ये फेल होऊ शकत नाही. कारण मेंढीपालनच त्या पद्धतीचं आहे
कोणताही चारा द्या, काही ठेवा, काही हरकत नसते. फक्त राहण्याची व्यवस्था जर चांगली केली तर मेंढीपालन हे सर्वात दमदार आहे. आजपर्यंत जे आपले फिरस्ती मेंढपाळ आहेत, माझे खूप सारे मित्र आहेत. आता असं नाही की कमी आहेत, तर खूप सारे मित्र आहेत. त्यांचं जरी आपण लक्ष ठेवलं, आता जे काही किलोमीटर म्हणजे 100, 200, 500 किलोमीटर कितीही चालतात, ते 6 महिने ते 8 महिने फिरस्ते असतात आणि 4 महिने त्यांच्या गावाकडे असतात. मग त्या लोकांनी आपण जर त्यांच्या मेंढ्या पाहिल्या किंवा त्यांच्या मेंढ्याचं खाद्य पाहिलं किंवा त्यांचं जर नियोजन पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट कळती, खुराक ते द्यावाच लागत नाही, कमी प्रमाण. म्हणजे ज्या गाभण आहेत किंवा जी विकायची कोकरं आहेत त्यांना द्यावं लागतं. आणि राहिला प्रश्न राहण्याचा, तर आज ह्या शेतात बसले तर उद्या त्या शेतात बसले, उद्या त्या शेतात बसले तर परवा तिसऱ्या शेतात बसले. का तर स्वच्छतेचा अभाव येतो. त्यांचं कारण ते आहे की स्वच्छता. आणि आपण काय करतो, कायम एकाच जागी ठेवतो. एकाच जागेवरती ठेवल्याने तुम्हीसुद्धा गोट्यामध्ये त्या पाऊस जर पडला, असं जर आमच्याकडचं वातावरण जर असेल तर त्या गोट्यामध्ये तुम्हाला उभंही राहता येणार नाही. आणि जर फिरस्ती मेंढ्या असतील आणि जर फिरून रानातनं भिजून आल्या आता आणि त्यांनी जर लेंड्या टाकायला सुरुवात केली आणि त्या नाचल्या आता, एवढा चिखल होतो आणि एवढा वास येतो ना की तुम्हाला हे मेंढीपालन आयुष्यात करूच वाटणार नाही. तर आपण प्रोफेशनल आहे, तर त्या प्रोफेशनल पद्धतीनं मेंढीपालन करा, एकदम चांगल्या पद्धतीनं होईल. पण जर काय तुम्ही त्याच पद्धतीनं करायला गेला तर ते किती दिवस चालेल हेही मी सांगू शकत नाही. कारण आता मला जसं माहिती पडायला लागलं, मी जसं करायला लागलो तशा पद्धतीने हे मेंढीपालन करत गेलो आणि त्याच्यानुसार हे सर्व शिकत गेलेले. बाकी काही वेगळा विषय केलेलाच नाही. दुपारची वेळ सांगतोय, दुपारच्या वेळेला जर एवढी थंडी लागते, थोडासा पाऊस झिरझिरतोय आणि त्या थंडीमध्ये एवढं गार लागतंय. आता तुम्ही शेडवर जरी गेला तरी मेंढरांना गार लागणार नाही अशा पद्धतीचं मेंढीपालन केलं. एकही कुकरू एकही कोपऱ्यामध्ये जाऊन बसणार नाही, तर मी गेल्यानंतर ते उड्याच मारणार, अशा पद्धतीचं मेंढीपालन आहे. आणि पावसाळ्यात यायचं असेल तर आमच्याकडे सावकाश या धुके अति प्रमाणात असतं. कालच आमच्या कासपठारला एक ॲक्सिडेंट झाला आहे अतिधुक्यामुळे. तर असं वातावरणामध्ये जर कोणी येणार असेल पाहायला किंवा फिरायला तर गाडी थोडी सावकाश चालवत या. नेटवर्कचा तर काही विषयच नसणार, तुम्हाला नेटवर्क भेटेल नसेल वेगळी गोष्ट आहे. पण मात्र तुम्ही येताना इकडे यायचं जर असेल तर सावकाश या, आरामशीर या. आणि फोन नाही लागला तर आमचा पत्ता तर आहेच. अशा पद्धतीने या, भेटू शकता. काय नाही, आता मेंढीपालन पाहण्यापेक्षा फिरण्यासाठी या, तुम्हाला हे सर्व असं काय पाहायला भेटेल. दुपारची वेळ आहे का सकाळची वेळ आहे का संध्याकाळ झाली हेच तुम्हाला कळणार नाही. तर हे आमच्याकडचं वातावरण असताना आम्ही अशा वातावरणामध्ये मेंढीपालन करतो आणि तेही यशस्वीरित्या. वर्षाचे 3च महिने चारा करू शकतो, त्याच्या पलीकडे चाराच करता येत नाही अशा परिस्थितीतसुद्धा हे मेंढीपालन करता येतं. आणि तुमच्याकडं तर बारमाही हिरवा चारा करता येतो, तुम्ही काही करू शकता. फक्त सांगणारा किंवा मार्गदर्शन करणारा जर तसा असता तर मात्र तुम्ही हे मेंढीपालन कधीच, म्हणजे माझ्या अगोदरपासून तुम्ही आत्तापर्यंत माझ्या कितीतरी पटीनं पुढं गेला असता. कारण माझ्याकडे 3 महिन्याचा चारा आणि तुमच्याकडे 12 महिन्याचा चारा हिरवा येतो. आत्तापासून आम्हाला म्हणजे थोडाफार चारा होईल. पावसाळ्यात अजिबात चारायचा काही विषयच नसतो, कारण त्याला सूर्यच प्रकाश येणार नाही. अशा परिस्थितीत हे मेंढीपालन आहे. मग जर अशा खडकर परिस्थितीत जर मेंढीपालन होत असेल तर तुमच्या चांगल्या परिस्थितीत कसं होईल हे तुम्ही विचार केला पाहिजे. तर त्या पद्धतीचं हे मेंढीपालन आहे.